हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई, खूप हा ताई. दिवसात फोन. ताई हो ताई, श्री स्वामी समर्थ. तेच म्हटलं. ऍक्च्युली थोडा बिझी बिझी शेड्यूल झाला. पहिले तर तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा. तुम्हाला पण दिवाळीच्या खूप हो. खूप शुभेच्छा. हो. स्वामी अजून भरभरून तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत. सगळ्यांच्या पाठीशी आहे तेवढी. आहेत स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत, आपल्या हा. सगळ्यांच्या. हो ना. तुम्हाला सुट्टी नाहीये का? ऍक्च्युली मी पण गावाला आले. हो, अच्छा. त्यांना गावाला गेले. आवाज ब्रेक होतोय ताई तुमचा. त्याच्यामुळे मी आवाज म्हटलं ब्रेक होतोय. गावाला आलीये ना. हॅलो. बरं बरं बरं. हा 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 हा. गावी आलात का? हॅलो. हॅलो ताई, ब्रेक होतोय का आवाज? हो, खूप आता ब्रेक येतोय? होतोय. हा, आता येतोय. हा हा. अच्छा अच्छा. ऍक्च्युली गावाला आहे ना, रेंज प्रॉब्लेम खूप हो असतो ना. हो हो, आमच्या गावी पण हा. तेच आहे. हो. आणि निवांत इतकं शेड्यूल बिझी झालंय ना ताई, स्कूल. सांगू का, शाळेचं हल्ली इतकं काम वाढवलंय की म्हणजे ते शिकवण्यापेक्षा इतर कामच ताई जास्त खूप. दिलेत. हो. ऍक्च्युली बरोबर आहे. तुमच्या इथे पण तसंच आहे का? हो, सेम सेम. ऍक्च्युली आमच्या इथे पण तसंच आहे. आणि हॅलो. काही माझ्या 4चा वाजेपासून माझा जो सुरू होतो ना हा. दिवस, तर संध्याकाळी म्हणजे 4ला घरी यायला, मग मुलीचा बापरे. अभ्यास सगळं हे करून खूप झालं. आणि पहाटे मग लवकर डबा बनवण्यापासून सगळंच. बरोबर बरोबर. हा. तेच. काय म्हणता अजून? हे सगळं फिनिश करेल. निवांत पण पाहिजे. ताई, बिलकुल तुमचा आवाज नीट येत नाहीये. हा म्हटलं ताई, स्वामींचे अनुभव खूप आले, पण टाइमच म्हणजे थोडस शेड्यूल हा निवांत चालेल, पण तुम्ही पाहिजे ना. कधी ते सांगा तेव्हा घेऊया आपण. आता आहे फ्री, मी मुद्दामून इकडे बाहेर आली. हा, पण आवाज तरी हा. पण ब्रेक होतोय तुमचा. हो का? हा हॅलो. हा. हॅलो. येतोय का? व्यवस्थित येतो का? आता मी आता थांबलीये. येतोय, आता येतोय. हा हा हा. मग मी बोलू का? हो हो, बोला ना ताई. हा. पहिले तर स्वामींचा अनुभव सांगणं हीच मोठा अनुभव आहे, की आपण खरंय स्वामींचे खरंय. अनुभव सांगतोय. हो ते हो, तेवढी खरंय. आपल्याला हे स्वामींनी आशीर्वाद भाग्यवानाच्याच दिलाय. नशीब. हा. तेच ना ताई. ऍक्च्युली खूप अनुभव होते, पण माझा ना टाइम टेबल एवढा बिझी चालू आहे ना, की अगदी अगदी येणं खरं. ट्रेननी, आणि मी जाते ना टुवर्ड्स डहाणू, तिकडे ट्रेनचं फ्रिक्वेन्सी खूप कमी असते खूप ना. कमी आहे, तासा तासाने ट्रेन. 45. हा. त्यामुळे मग ते धावणं हे ते थोडंसं हे होतं. बरोबर बरोबर. हा. तर मग करते सुरुवात. हा हा. हो हो. ऍक्च्युली नवीन घर घेतलं आम्ही आणि माझ्या नंदेनी. तर त्यांचं स्वप्न होतं की नवीन घर झालं तर आपण गणपती बाप्पा घरी घेऊन येऊया तसं. ओ. अच्छा. हा. त्यांचं स्वप्न होतं. हम्म. आणि आम्हाला खूप वाटायचं, पण ते आई वगैरे काय म्हणायची, नाही गणपतीचं खूप करावं लागतं, सासूबाई पण व्यवस्थित झालं पाहिजे त्यांचं, बरोबर आहे. हो. बाप्पाचं हे ते म्हणजे व्यवस्थित झालं पाहिजे. तर अगदी. गावाला असतो काकांकडे वगैरे. हा हा हा. पण म्हटलं तिथेच आपण दुसऱ्यांकडे आहे, तर मग आपली पण सेवा आहे, काय असेल ती आपण हे करूया तसं. बरोबर. हा. तर त्यांनी खूप पहिल्यापासून, म्हणजे जेव्हापासून घर घेतलं तेव्हापासून त्यांचं स्वप्न, म्हणजे त्यांची अगदी मखर वगैरे सगळं रेडी. आणि ओ. हा, सगळी तयारी ताईने सगळे पण पदार्थ बनवले होते, दिवाळीला बनवतो तसे. बापरे. आणि सगळं सगळी रेडी होते ताईंनी, म्हणजे सगळे दिव्यांपासून सगळं सगळं नवीन सगळं त्यांनी घेतलं होतं. हा हा हा. म्हणजे खूप तयारी त्यांची. मग म्हटलं आपण त्यांच्या तिथेच सेवा करू. मग आम्ही पण जाऊन तिथे तयारी वगैरे करायचो. हा हा माझ्या हा. सासूबाई पण जसं जमेल तसं जाऊन करायचं. तर 4 महिने ऍक्च्युली दादांची कोणीतरी होत्या त्या, आत्या नाही कोणतरी होतं, तर त्या 4 महिने बेडवर होत्या. म्हणजे अगदी पाणी अरे एक 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 चमचा असं. अरे अरे. हो. हा. तर इतकं आनंदात सगळं मूर्ती बुक केली होती, सगळं सगळं झालेलं. आणि 4 दिवस गणपतीच्या आधी त्या, म्हणजे 4 महिने बेडवर होत्या, तर त्या गणपतीच्या नेमकी 4 दिवस आधी ऑफ झाल्या. अरे 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 अरे. हा. खूप म्हणजे खूप रडले ते, खूप रडले ताई. अरे अरे अरे. खूप रडले. तर मग ते काय म्हणाले, ते मग बुकिंग कॅन्सल आता करूयात, आता मूर्ती आता काय करणार वगैरे असं. हा 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 हा. हा. तर मग शनिवारची ही गोष्ट, मग काय करायचं काय करायचं. आणि बुधवारी गणपती बाप्पा येणार होते. हो हो. तर हा. आणि मी माझ्या मुलीच्या ओपन हाऊस साठी गेलेली, इथे स्कूलला गेलेली. तिथं आहे ना त्यांचं एक हा. स्वामींचं केंद्र तिथे भरतं ना.
हा. तर रुद्राभिषेक वगैरे होतं तिथे. तर नेमकी ताईंनी मला आतमध्ये बोलवलं हे करायला, आरतीसाठी. मला रुद्राभिषेक केला होता, त्या आरतीसाठी मला बोलवलं त्यांनी आतमध्ये. ओ, अच्छा. हा, हा. तर मी दादांना म्हटलं, तिथे दादा मेन आहेत, त्यांना म्हटलं, दादा ऍक्च्युली असं असं झालंय, तर आम्ही बसू शकतो का आमच्याकडे, बाप्पा चालेल का? हा, मग हा, आम्ही डिसाईड केलं की शनिवारी दुपारी डिसाईड केलं आणि बुधवारी बाप्पा. ते पण तळ्यात मळ्यात, काय करायचं काय आई करायचं, गो. होईल का? नंतर ते बोलले, ताई स्वामी करून घेणारे आहेत, तुम्ही बिनधास्त हे करा. अरे आणि वा. मग बाप्पा आमच्या घरात आले. तर हा वा एक माझ्यासाठी वा वा वा. पहिल्यांदा नवीन घर, आणि त्यांनी सगळी तयारी करून सुद्धा, म्हणजे असं त्यांच्या आनंदामध्ये दुःखामध्ये आपल्याला आनंद वाटावा असं नाही, हा. पण नाही पण योग कसं, कसे. हा तेच. तर मग 2 दिवसात, म्हणजे शनिवारी आणि 2 दिवसात आम्ही सगळी तयारी केली. पूर्ण भांडे घासण्यापासून, पडद्यापासून सगळं घर बापरे. स्वच्छ केले 1.5 दिवसात. आणि बापरे. सोमवार मंगळवारी दोघांना पण, माझं स्कूल त्यांचं ऑफिस, असं करून रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही डेकोरेशन करून, हम्म. आणि लगेच 4ला उठून आम्ही स्कूलला जाऊन, मग मी भाज्या येताना तिकडनं भरपूर भाज्या घेऊन येणं, म्हणजे सगळं इतकं हे झालं ना की हा. खूप मस्त वाटलं. आणि इतकं छान वाटत होतं ना ताई, बाप्पा आले मस्त, अथर्व शिष्य वगैरे 3-3 वाजेपर्यंत मी सगळं आवरून, बापरे. जेवणासाठी खूप लोक आली. अरे आणि वा. इतकं आनंद, मला तर रडूच येत होतं, कोसळू येत होतं, खूप रडू येत होतं. म्हटलं, खरं. स्वामी तुम्ही या ना, माझ्याकडनं सेवा करून घ्या ना स्वामी, प्लीज स्वामी, तुमच्या इच्छा असेल तर याच नक्की. म्हणजे हा, मी तर माझ्याकडनं प्रयत्न करेल की तुमची सेवा व्यवस्थित घडू दे असं. हा, हा. त्यामुळे ते बाप्पा आले, आणि एवढं गोंधळ, आम्ही मूर्ती आली होती बाल गणेशांना. अरे वा. इतकं सुंदर असं गोड, त्याला पापा घ्यावा असं वाटत होता. मला आम्ही फोटो सगळे त्यांना, पाठवतो. हो हो हो, इतकं छान डेकोरेशन पण छान झालं, आणि दर्शनाला पण अनएक्सपेक्टेड खूप आले लोक. अरे वा. खूप लोक आले हो. आणि दोघीच आम्ही सासू सुना ना, एवढं मस्त केलं ना सगळं. वा. थकायचो तरी पण, म्हणजे 2-3 दिवसात आणि एवढे करून पण बाप्पानी चांगली सेवा करून घेतली. किती आणि छान. मग त्यांना जाताना आम्ही भरवलं. दही भात प्रत्येकाने द्यावा लागतो दही जाताना. भात, हो हो, सगळं सगळं केलं, एकदम व्यवस्थित केलं. जेवणासाठी पण पंचपक्वानच केले होते. अरे अतिशय सुंदर. आणि हा पहिला अनुभव की आले बाप्पा आणि वगैरे. आणि दुसरा अनुभव, एकदा काय झालं ताई, एक्झामच्या पिरियड मध्ये पण इतकं हेक्टिक ना, 3-3 तासाचं सुपरविजन करून. हा. आणि मला ना त्या दिवशी नेमकी पिरियड्स आले, म्हणजे सुपरविजन नंतर, अरे. गणपतीच्या नंतर. पण मग हा, ते एवढं स्टँडिंग, आणि इतकं कंबर वगैरे दुखायचं इतकं ना. आणि ते हा. 3 तासाचं सुपरविजन, त्यात हेक्टिक, ट्रेन पकडा, हे ते, इतकी थकून गेलेली, इतकी गळून गेलेली. आई गो. तर मग मी संध्याकाळी आली, आणि मग मला खूपच बरं नाही, मला चक्कर सारखे आल्या, म्हणजे तो चक्करच येत सगळं होती. थकवा. थकवा खूप, आणि आपण करतो करतो पण त्याचा थकवा नंतर येतो खूप. बरोबर, अगदी. असं, तर मग मी ना, असं झोपताना मी म्हटलं की माझ्या छोटीला घेऊन झोपली. मम्मी म्हटलं, माझं खूप दुखतंय ग. हिला म्हटलं, खूप बाबू माझं खूप कंबर दुखतंय, माझ्या हातपाय खूप दुखतात. हा. तर नंतर मी म्हटलं, आता माझे मम्मी पप्पा पण नाही ना इथे, मला जरा हातपाय दाबून देतील हो किंवा हो काय. हो हो. हा. तर तिला मी म्हटलं, म्हणजे तुझ्यासाठी आम्ही मम्मी पप्पा आहोत, हा, पप्पांसाठी त्यांचे मम्मी पप्पा आहेत. हा, मग बोलते, मग आपले आई बाबा आहेत ना. तर मी तिला म्हटलं की ते तर लांब आहेत, आता कसे रात्री. हा, आणि अशी खूपच थकलेली, तर मी हा, झोपून गेली. हा, हा. आणि त्या रात्री स्वप्नात, एक ऍक्च्युली मी गिरनारचा अनुभव सकाळी बघत होती. हा, हा, तर तिकडे वांगणीचा एक अनुभव होता. तर ते हा, हा. वांगणी गाव असं, तर माझ्या स्वप्नात वांगणी गाव होतं, पूर्ण जंगल होतं, आणि पूर्ण खडक, पूर्ण हो. काळाभोर हो. खडक होता. हा, खडक हा. पूर्ण ते असं डोंगरा दऱ्याच असतं ना, हो हो हो. तसं. तिकडनं सैरा वैरा पाणी पळत होतं, सैरा वैरा, म्हणजे त्या बापरे. पाण्याला इतका वेग, इतका वेग, की बापरे. प्रचंड वेग. हा, आणि त्या वेगामध्ये माझ्या मुलीची स्कूल, आणि मग मी असं स्वप्नात हे सगळं माझ्या चाललंय की मुलीची स्कूल हा. आहे. तर मी प्रत्येक गाडीवाल्याला थांबते, तर थांबतच आई ग. नाही गाडीवाला. हा. आणि मग एक रिक्षा थांबली, ऑटो थांबली. मग त्या ऑटोमध्ये ना, हम्म. तो एक, मी सकाळी श्री स्वामी समर्थ नाम जप करतच जाते ना. हा, हा. तर मग ते ऑटोमध्ये पण असं मस्त पॉझिटिव्हली असतं, म्हणजे स्वामींची मूर्ती. अरे आणि वा. असं असं खूप ऑटोमध्ये मी बघितलं ना ताई, मस्त पॉझिटिव्ह, आता हल्ली खूप छान छान ठेवतात. हा, 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 इतकं सुंदर पॉझिटिव्ह वाटतं सकाळी. हा. तर मी तो ऑटोवाला आहे ना, मुलगा एक तरुण थांबला तिथे. हम्म. मग थांबला, त्याला मी म्हटलं माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये. तर त्या मागच्या शीटवर आहे ना, साक्षात विठ्ठल रुक्माईची मोठी काळी मूर्ती. ओ.
हा. तर मी बापरे. म्हटलं की स्वामींना मी म्हटलं आता तुम्हीच माझे आई वडील आहेत स्वामी, तुम्हीच मला हे करा ना, मला खूप थकवा आलाय स्वामी, हा हा. असं हे करत होती. आई तर साक्षात ग. स्वामींनी विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्या ऑटोमध्ये होती. हा हा. असं म्हणजे त्याच्यात मला हे केलं की मी आई वडील आहे ना, तू कशाला टेन्शन घेतेस. हा, असं बरोबर. इतकं सुंदर की म्हणजे आणि विचार आपल्याकडे करायला. विठू रुक्माईला किती मानतात. खूप खूप खूप. हम्म. आणि माझं कसं, आणि नवरात्रीच्या वेळेस मी पण आता 16 वर्ष झाले उपवास वगैरे करते. अरे वा. तर मग हो 16. म्हणजे 16 वर्ष हो. बापरे. लहानपणापासून मी सप्तशृंगी मातेचा आमच्या घरात खूप, म्हणजे मम्मी वगैरे माझी आई ना हा हा हा. पहिल्यापासून, म्हणजे ती लहान होती तेव्हापासून सप्तशृंगीचं खूपच, म्हणजे ते हो. कुलदैवत हा. हा. तर तिच्यामुळे मग मला पण असं वाटायचं, मग मी लहानपणापासून तसंच हा. उपवास तेव्हापासून सुरू झालाय, तर एकदाही खंड न पडता मग हे बापरे 16 वर्ष. बापरे. हा. हम्म. आणि थोडं देवीचं पण होतं मला, हा हा म्हणजे हा हा. थोडस हे, पण मी काय म्हटलं स्वामी म्हणजे कोणाबरोबर पण जावं लागतं ना, मग ते हो बरं हो. नाही वाटत असं. बरोबर हा. बरोबर. तर मग मी म्हटलं 2 वर्ष झाले ते पण आता बंद झालंय. आई ग, बरं पण झालं. सेवा बरं घेऊन म्हणजे असं आपण एज्युकेटेड आणि असं थोडं म्हणजे हम्म. मिसअंडरस्टँडिंग होते ना, हा हा कोणी हा. काय बोलतं वगैरे हो असं. आणि हो. मग त्या आणि त्यात मग नवरात्रीचे पण 9 दिवस इतके छान, सकाळी जाऊन येऊन परत 4 वाजता यायचं, हातपाय धुवायचं आणि दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं दोन बापरे, किती अडीच तास. करता हो ताई तुम्ही. स्वामी करून घेतात ताई, आणि एवढं एवढी जॉब म्हणजे करून. पॉझिटिव्ह. हो हो हो. हम्म. आणि प्रॉपर सगळं म्हणजे त्याचं हम्म. अष्टमीला होम केला, हम्म. आणि नवमीला पण मुली जेवू घातल्या, आणि ना प्रत्येक जेव्हापासून दुर्गा सप्तशतीचं पठण चालू होतं ना, हम्म. जसं आपण आरती करायचं, झाली आरती आटपली का कोणी ना कोणी यायचं ताई. अरे वा. हा. जी न बाई येणारी घरात ती पण यायची. वा वा वा, म्हणजे एक सौभाग्यवतीच हा ना, लक्ष्मीचं हा. रूप. आणि दररोज कधी पहिले 3 छोट्या छोट्या मुली होत्या हा माझ्या हा. मुलीच्या मैत्रिणी, आणि त्या यायच्या, मग दुसऱ्या, मग असं एक एक रोज माझ्याकडे पण रोज यंदा 2-3. असंच झालं. हा बरोबर ताई. कोणीतरी म्हणजे हा. सौभाग्यवती सवाष्ण हो यायचीच. हो. किंवा मग छोट्या मुली मस्त खेळायच्या येऊन घरात. हा हा हा. हा. आणि त्यात पण तो दिव्यात मस्त हे झालेलं होतं, आणि देवीचे पण अशी सुंदर म्हणजे हे झालेलं ना, एवढी छान पूजा करून घेतली. आणि 9 माझे पारायण झाले तेव्हा. 9 मी बोललेली की स्वामी माझ्याकडनं, स्वामी आई तुम्ही 9 पारायण करून घ्या असं. हा 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 हा. तर मग ते 9 झाले बरोबर. आणि अरे वा. शेवटच्या दिवशी पण इतकं छान सगळ्यांना, म्हणजे 12-13 मुली पण जेवू घातल्या. हा. आणि अतिशय सुंदर, इतकं छान वाटतं ना ताई, पॉझिटिव्ह. खूप पॉझिटिव्ह वेव्हज असतात. हा. देवाचं केलं ना, खूप. तर एक घरातलं हा. वातावरणच खूप छान असतं. हा खूप. आणि आता नंतर एक दुसरा अनुभव, म्हणजे भरपूर आले पण हा मेन त्याच्यातला होता, की एक हा. माझ्या स्कूलमध्ये म्हणजे सायन्स एक्झिबिशन होतं. तर सायन्स एक्झिबिशनला आता मी सायन्स टीचर, तर मला आणि सगळे बाहेरचे लोक येणार होते आमच्याकडे. मेन अरे म्हणजे बापरे. आमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे ना, हो तर हो हो मेन हो. त्या प्लांट मधले लोक सगळे, मेन डायरेक्टर, ओ. सायंटिस्ट वगैरे सगळे असे येणार होते. हा. अगो बाई. सायन्स हा हा एक्झिबिशनला. हा. हा. तर मग आम्ही सायन्स टीचर, ऍज अ सायन्स टीचर, त्यांनी कसं मला एक तरी क्लास द्यायला पाहिजे होता ना, बरोबर. की हा म्हणजे ऍज अ सायन्स टीचर प्रत्येकाला अलॉट केले होते रूम, सायन्सच्या, हा हा मॅथ्सच्या अलॉट केल्या होत्या. तर मी हा म्हटलं या, आणि आदल्या दिवशी साईन घेतल्या होत्या सगळ्या शीटवर. हा. तर मी म्हटलं की मी आता एवढी सायन्स टीचर, मला एक पण नाही. पण मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं हा आपण टेम्पररी आहोत तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. तर हा. मी म्हटलं की असू दे, आता काय आपल्याला असेल ते परमनंट वाले ऑल ओव्हर इंडिया मधले आहेत ना तिथे. बरोबर. हा हा हा. हा. तर मग ठीक आहे, जे आहे त्याच्यात आनंद मानणं हीच आनंद आपल्याला मानला पाहिजे, शिकवण आहे. अगदी खरंय. हा. तर मी आदल्या दिवशी बघते, तर मी म्हटलं असू दे चला आपल्याला पण. मग मी असं मुलांचे फोटो काढणं हे ते, आपल्याला त्याच्यात खूप छान वाटतं, मुलांचं हो कौतुक हो हो. करायचं, जाऊन खरंय छान खरंय. बनवलं हे ते. हा. नंतर तो दिवस आला, आणि नवरात्रीचेच दिवस चालू होते. हम्म. तर मी मस्त छान रोज साडी वगैरे घालून जायची, सकाळी पूजा करून जायची. वा. अतिशय सुंदर किती सुंदर मस्त. साड्या, म्हणजे रोज. हा. हा. मला सगळे बोलायचे पण आप कैसे करते हो सुबह उठ के ये सब टिफिन बनाना, ये अच्छे से तैयार होके आना है, कैसे करते हो. त्यांना काय माहिती स्वामी आपल्याकडनं करून घेतात. करून घेतात, अगदी खरंय. तर त्या दिवशी मग मी गेली सकाळी मस्त छान तयार वगैरे होऊन, आणि हा. मग मी म्हटलं ठीक आहे. नंतर मग मला एक प्रायमरी 1st to 5thच्या सुपरविजन, म्हणजे सॉरी सुपरवायझर आहेत त्या मेन, अच्छा. हा हा म्हणजे हा. 35-35 वर्ष झालेले तिथे सर्व्हिसवाले ओ. आहेत ना मोस्टली, खूप जुने. हो. तर त्यांनी काय सांगितलं, मॅम आपको जज बनाया है आ. प्रायमरी सेक्शन. अरे वा. मी
एवढं म्हणजे मला ना अश्रू आवरेना, असं मला इतका आनंद झाला. मी म्हटलं हे काय स्वामी तुम्ही देतायत एवढ्या मला कमी वयामध्ये. कमी वयामध्ये, आणि आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहोत, त्यात हे हा. असं. आणि जे डायरेक्टर लोक होते ना त्यांच्या मागे ताई आम्ही बसलेलो. अरे बापरे. पूर्ण स्कूल वा. मधनं आम्ही 3 जणी होतो, एक प्रायमरीच्या होत्या आणि एक बाजूला आम्ही 2 जणी. अरे वा. हो ताई. आणि एवढं एवढी मोठं भाग्य ताई. हो, मग ते स्वामींचंच ना ताई स्वामी आशीर्वाद. स्वामीच खरंच. हा, म्हणजे मी एका गोष्टीसाठी हे झालेली की मला एखादा क्लास दिला असता तर माझ्या माझ्या म्हणजे एक बाजूला गोष्ट मागितली, आंधळा बघा मागतो ना, एक डोळा, देव खरंच. देतो 2 डोळे, तसं झालं. आणि ताई व्हीआयपी ट्रीटमेंट व्हाईस प्रिन्सिपलच्या रूम म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन आम्हाला हा. ब्रेकफास्ट, आम्हाला गेस्ट रूमला जेवायला होतं. वा 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 वा, काय हो भारी हो. हो. आणि ज्या मी तुम्हाला मागे शेअर केला होता बघा इंटरव्ह्यू माझा टफ झालेला हा हा वगैरे, हा ते जे होते ना पॅनल, हा. त्या पॅनल सोबत आम्ही ब्रेकफास्ट केला. म्हणजे अरे ते वा होते त्यांच्या सोबत बाजूला बसून. वा. म्हणजे माझं तर अंग असं म्हणजे हे करत होतं की काय हे असं. कोणत्या लोकांबरोबर मी बसते आज. खूप म्हणजे म्हणतात ना, चांगल्या लोकांमध्ये जर तुम्ही काम करतायत ना हो हो. तर त्याचा खूप इम्पॅक्ट होतो आणि खूप होतो होतो, छान. हे पण हे खरंय. सगळं हो, पण हे सगळं स्वामी कृपा ना ताई. स्वामी कृपा, दुसरं काय ताई. खरं हो ताई. माझ्या जीवनामध्ये ना म्हणजे मला एवढं रडू येतं ना स्वामींचं म्हणजे हे केलं ना तरी. म्हणजे इतकं छान. आणि मी ज्या डहाणूकडे जाते ना तिकडे इतकं निसर्गरम्य वातावरण फार आहे ना. सुंदर आहे, फार हो. सुंदर आहे आणि डहाणू. मी सकाळी जाते 6 म्हणजे 6 वा वा वाजता वा वगैरे वा. ना. हा. तर तुम्ही विचार करा, मी स्वामींचं कंटिन्यू कॉर्ड मध्ये म्हणजे गाणे ऐकत, आरती, देवीच्या आरत्या, हे ते सगळं ऐकत ऐकत जाते ना. आणि वा. ते अनुभवते म्हणजे स्वामी चराचरामध्ये आहेत, ह्या पानात, खरंच फुलात, खरंच. सगळीकडे स्वामी आहेत. आणि अगदी. अतिशय आनंद देऊन म्हणजे म्हणतात ना, आपण बोलतो जाऊ दे किती कंटाळा, काय ते हेक्टिक हेक्टिक करतो, पण त्यामध्ये पण आपण आनंद शोधला ना स्वामींचं हे मिळतो. करून, खरंय. तर म्हणजे लाखात आपल्याला हे जे भेटले ते लाखापेक्षा जास्त आहे आनंद तो. अगदी अगदी खरंय. खरंच म्हणजे आपण बोलतो ना हेक्टिक आहे काय, हे कंटाळा नाही येतो, नाही, हे ते. त्याचं ना पॉझिटिव्हली घेतलं मग तर सगळंच पॉझिटिव्ह, छान असतं. तेच ना, पॉझिटिव्हली सगळं घेतलं ना तर हा म्हणतात ना, तुम्ही एकदा स्वामींना खरंच म्हणजे नुसते चमत्कार हे ते आहेतच, पण हा. तुमचं पूर्ण बॉडी फिल्ट्रेशन होते ना, ती स्वामी स्मरण करतात ना तुम्ही. कसं म्हणजे आपण बोललात. सगळं खरंच इतकं हा. फिल्ट्रेशन होतं ना ताई पॉझिटिव्ह, आपल्याला म्हणजे बरोबर. एवढं पॉझिटिव्ह होऊन जातो ना. आणि ते हम्म. तेज पण ना ताई, सगळे कसे मस्त म्हणजे एकदम मला नाही, म्हणजे एकदम ऑटोमॅटिक फ्रेश. ते तेज आपल्या चेहऱ्यावर येतं, हा, ते आपल्या सगळ्याच खरंच वाणीमध्ये म्हणा, खरंच. हो कशामध्ये हो म्हणा, हो. सगळीकडेच येतं ते. खरंच अतिशय म्हणजे ते चराचरात आपल्या रक्ता रक्तात भिनतात ना कोणाबद्दल स्वामी. वाईट विचारच येत नाही मग. ऍक्च्युली खरंच. आणि हा ना ताई हा मला असं वाटतं ह्या 2 गोष्टी की दुसऱ्यांच्या आनंदामध्ये जर आपण आनंद मानला ना, हा. की दुसऱ्यांचं जर चांगलं होतं त्याच्यात आपण आनंद मानला ना, हम्म. तर ते आपलं पण काउंटिंग सुरू होतं चांगल्या गोष्टींसाठी, असं अगदी मला अगदी. वाटतं. नाही, वाटतं नाही, खरं हा आहे हे. हा, तेच मी हा. अनुभवलंय ते. आणि दुसऱ्यांचा म्हणजे बोलतात ना वाईट नाही म्हणजे विचार करायचा किंवा शब्द कोणाला लागेल असं अगदी बोलू नये कधीच अगदी ना, खरंय. की खरंच वाईट कोणाला पटकन आपण म्हणजे एखादा आपल्याला जर शब्द. कोणी त्रास जरी दिला ना, हो तर ना. आपण देवाला म्हणायचं, देवा त्याला माफ हा. कर. हो हो, खरंच ना ताई. हम्म. ह्या गोष्टी म्हणजे हे खूप शिकवण आहे स्वामींची म्हणतात खरंय ना. खरंय खरंय. आणि माझ्या बाबतीत तर मला असं वाटतं स्वामींनीच मला हे केलंय, कारण मला कोणी एक शब्दाने पण सांगितलं नाही नाही असं कर ना. तसं कर. हो. म्हणजे ते तुम्ही बरोबर स्वतःहून होतात. कसं, म्हणजे ते स्वामींनीच तुम्हाला घेतलं खरंच स्वतःहून. हा, तर मला असंच म्हणायला हरकत नाही. आणि मला त्याचं खूप हे पण वाटतं की स्वामी तुम्ही मला हे काय देऊन गेलाय तसंच. किती मोठं हे दिलंय खरंच. खूप. आणि ना ताई मी स्वतः ते अनुभवते. आणि एकदा पालघरला माझ्या भावाकडे गेलेली, तर तिथे मठ आहे. तर हा मला खूप म्हणजे आवड नाही, मला माझ्या हाताने स्वामींना द्यायचंय, माझ्याच हातचं काहीतरी बनवून, असंच मी करते प्रत्येक वेळेस जाते ना. हा हा. तरी मग तो शिरा कुठे पण जाऊ, पण मला ते बनवूनच मी म्हणजे हे करते स्वामींना. अरे वा. तर तिथे जवळजवळ 1.5 किलोचा शिरा मी बनवले. आणि मी एकटीच, हा म्हणजे असं दुसऱ्यांचं मदत घेऊन नाही, मला जसं एकटीनेच होईल बनव. ना अरे हा वा. तसं. तर मी घेऊन गेली मोठा टिफिन म्हणजे स्टीलचा डबा भरून. हा हा तर हा. तिथे भजन पण चालू होतं. तर मी म्हटलं की आता बरं झालं ना, एवढा चांगला अल्ला बनवून म्हणजे प्रत्येकाच्या मुखात जाईल असं. अगदी बरोबर आहे. हा, स्वामींना तो दिला. आणि मग मी प्रसाद वाटायला तिथे ताईंकडे दिला. तर मग त्या ताई बोलतात भजनासाठी आम्ही जातो. मीच बोलली स्वतःहून की हा ताई मी वाटू का. हा. तर ते बोलले हा वाटा. मग मी अरे तिथे वा. पाहून सुटला सगळ्यांना वा प्रसाद वा वाटला. वा. हा, आणि उपवास तर होताच, तो गुरुवार वगैरे काहीतरी होतं. हा, हा हा तर हा. मग मी वाटला प्रसाद. तर मला माहितीच नाही, कोणीतरी एक असं सुंदर ह्याचं
फुल पिवळ्या कलरचं मोठं हा तिथं ते डब्याच्या बाजूला ठेवून गेलेलं. कोण काय काहीच माहिती नाही. कोणाचं मी तिथे विचारलं. हा हा बापरे. कोण काय. पिवळ्या कलरचं फुल तिथे बाजूला. मी म्हणते वा, स्वामींचा कोणाचं. आवडता रंग. आणि मी विचारलं कोणाचं आहे हे, कोणाचं आहे. बोलते नाही माहिती. असू द्या ताई, घ्या अय्या, तुम्ही. त्यात काकू बोलल्या. किती छान. खूप. आणि किती ते सुंदर. झालं त्याच्यानंतर पप्पा, आम्ही फॅमिली गेलेलो. पप्पा म्हणतात की इथे जेवण आहे हा हा असं. हा हा तर हा मग मी म्हटलं थोडं थोडं जेवा. तर मग हा पप्पा बोलले त्यांचं डायबिटीसमुळे ते बोलले मी तर जेवणार नाही, भातच आहे. तर मग मला बोलले की तू जेव ना ताई इथेच. हा. तर मी म्हटलं हो चालेल, मी जेवेल, मला तर आवडच आहे. म्हटलं स्वामींना किती काळजी. मग मी तिथून जेवून पण आली ताई. वा 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 वा, तो किती प्रसाद सुंदर. घेतला. हो, वा वा वा. असं. आणि नाही, खूप तुम्ही छान वाटतं. खरंच खूप भाग्यवान आहात, लकी आहात. हो ना ताई, म्हणजे म्हणतात विश्वासाने ना. आणि खरंच, विश्वासाने आपलं ऑटोमॅटिक खरंच, परमार्थ कसा साधत जातो. खरंच. आणि एक मला वाटतं 10-15 दिवसांनी पण माझा एक अतिशय सुंदर अनुभव येईल. आता मी तो सांगत नाही. येणार पण तो येणार मला तुम्हाला स्वामी कृपेने माझा तो होणारच आहे. अतिशय होणारच सुंदर असेल. होणारच. अविस्मरणीय असणार आहे तो हो अनुभव ना, माझ्यासाठी. खूप छान ताई. हो. हो, हो, हो. आणि हम्म. एकदा म्हणजे आता ह्याच्यामध्येच ना खूप छान छान अनुभव येत होते ना. हा तर हा. मग मी म्हटलं स्वामी तुम्ही म्हणजे असं हे करतात ना की मला तुम्ही, म्हणजे मी त्यांच्याशी असं देव किंवा हे बोलतात नाही, तसं. हा, स्वामी. हे आज आपले सकाळी तरी ना. वडील आजोबा असं समजून. ऍक्च्युली तसंच होतं. म्हणजे स्वामी बघा ना हे, स्वामी हे बघा ना, स्वामी हे करा ना, स्वामी. तर बरोबर. नवरात्रीमध्ये काय झालं, मी स्वामी चहा प्या, मी चहा बनवते. तर हं. कोणी ना कोणी चहा प्यायच्या वेळेला बरोबर येत होतं येत. ताई. किती आणि छान. म्हटलं हो स्वामी हा शिरा तुम्हाला केलाय, तुम्ही पण थोडा खाऊन घ्या बरं का. हा. तर बरोबर शिरा खायला कोणीतरी यायचंच. वा. म्हणजे त्या टायमाला बरोबर यायचं. हा, किती सुंदर. आणि मग एकदा माझ्या सासूबाई त्या उपासनेला अनिरुद्ध बापूंच्या जातात ना, अच्छा. शनिवार हा होता हा हा नवरात्रीमध्ये. हा. त्यांच्याकडे पण खूप सगळ्या उपासना करून घेतात. हो दत्त हो, महाराजांचे करतात, सगळं ऐकलंय मी. करतात. हो हो. हो, खूप खूप. तर हं. म्हणजे तिथे मी म्हटलं ह्यांना म्हटलं यावं माझ्यासोबत आरतीला. तर ते बोलतात नाही तू कर ना जरा, माझं काम हे महत्वाचं आहे. हा. मग मी माझ्या छोटीला बोलली बघ ना माझ्यासोबत कोणीच नाही आरतीला. स्वामींची आहे, आपल्या देवीची आहे आरती, तर हं. सोबत कोणीच नाही. तर ती बोलते नाही नाही मम्मा मी नाही येणार. नंतर मग थोडा वेळ झाला, हं. स्वामींना म्हटलं स्वामी तुम्हीच या ना, आपण दोघं मिळून आरती करू ना. स्वामी या ना तुम्ही माझ्यासोबत आरतीला. हा हा. तिला काय मनात वाटलं, इतकी खेळणारी मुलगी एवढी हे आधी नाही नाही म्हणत होती, ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि म्हणते चल मम्मा मी पण तुला मदत करते. मग तिने घंटी ओ. घेतली आणि सगळी आरती बोललो दोघी जणी. वा वा वा, किती मुलीवर पण छान हा, संस्कार घडतायत ताई खूप तुमच्या. खूप. तिला पण मी सगळं म्हणजे स्वामींना आई सकाळी. वडील किती महत्वाचे असतात बघा. खूप खूप. आणि हं. मग ते स्वामी बरोबर असे खूप छान करून पण घेतात. खरंच खरंच. असं खूप छान ताई. हॅलो. सांगणं आहे की जर तुम्ही हा. बोला ना ताई. मध्येच हे जातं, आवाज जातो थोडस. हा म्हटलं स्वामींचं तुम्ही जर एकदा म्हणजे ती नुसतं एका म्हणजे आपलं काम करून ते करायची सेवा, हा बरोबर की हा नाही. हा, ते असं म्हणत कामामध्येच नाही की मला फक्त धरून बसा. तेच तेच तेच. हम्म. त्यांचं म्हणणं असं की तुमचे कर्म करा पहिले आणि मग हा, ते कर्म आधी कर्म असं करा. कर्म. ते हो काय ना. म्हणत नाहीये की घरात हो, सगळ्यांना उपवाशी ठेवा किंवा तुम्ही खरंच. काही जॉब करू हो नका, ना. असं काही नाही. हो ना. आणि तुम्ही मी बॅगेत सगळं ना करा. एक्स्ट्रा काहीतरी ठेवते. जसं कोणी असेल ना तर त्याला मी म्हणजे एक छोटा असं रस्त्यावर काम, म्हणजे ते बाळ हा रडत हा होतं हा. अहो ना. मी हम्म पुढे गेली, मला इतकं हे झालं ना, मी हम्म. माझ्याकडले ते थोडे चिप्स होते ते त्याला दिले. त्याचा आनंद एवढा होता ना ताई. आई ग. खूप. म्हणजे मला ना ते असं भुकेलं हे ते आणि मला ना ताई लगेच हे तुम्हाला होतं. सांगू, ते डहाणू, माझं तर शिक्षण हम्म. कोसबाडलाच झालंय ना. काय म्हणता. हो का. हो. मी पण तर बोर्डीला होती. हो का. हा तेव्हा तुमचा जन्म पण नसेल. बरोबर. मी किती साली होती, 87 ला वगैरे. अरे बापरे. नाही तेव्हा माझा 93 चा आहे. हा, हा माझी मुलगीच आता 89 वगैरे आहे ना. हा. तर त्यावेळेला तिथे ते आदिवासी हा. मुलं, मग हो हो हो. त्यांना असं थोडं काही दिलं ना, हा. आणि खूपच तिथे हो 18 हो. विश्व दारिद्र्य हो, तिथे खरंच समाजाचं खरंच. लक्षच हो. नाहीये. तेच ना. मग म्हणजे असं खूप. काही दिलं त्यांना की त्यांच्या खरंच ना नजरेमधलं जे ताई. तेज आहे ना, आनंद. ते खरंच ना. स्वामीच जणू काही आशीर्वाद देतात खरंच आपल्याला, असं हो वाटतं. ताई. खरंच ना. हम्म. खरंच. मी जरी उतरते ना, म्हणजे ट्रेन मधनं बघते ना, ती लोक पण ते हे घेतात ना, म्हणजे ते माल वगैरे बघा, हो फुलं हे हो ते हो 2 मिनिटात, म्हणजे ट्रेन थांबते किती वेळ माहितीये ना आपल्याला, हो त्या हो वेळामध्ये त्या वेगाने ते काढतात ना हो हो रोज.
मी ते बघतच बसते. मी म्हटलं म्हणजे बाकीच्यांकडून बघून आपला आपण आनंद मानायचा की आपण मानायचा. किती स्वामींनी हे हा, दिलं आपल्याला, किती की सुख म्हणजे दिलंय खरंच खरंय. हो ना. सकाळी सकाळी बघा ना ती लोक म्हणजे दुसऱ्यांकडे बघून ना हा, खूप वाईट वाटतं की तेव्हा म्हणजे आपल्याला काय कळतं की आपण खरंच. कुठे आहोत हो ना. आणि मग आपण ह्या आणि समाजाचे काहीतरी देणे खरंच लागतो. खरंच म्हणून मी तर ना कोणी पण असो चॉकलेट हे ते सगळं ना खरंय. म्हणजे मी कधी पण हे देतच असते. मला ते स्वामी खूप त्यांनी हे केलं. आज पण मी मस्त स्वामींना दुधाचा अभिषेक, कोमट पाण्याचा वा अभिषेक घरी वा वा आईकडे आहे वा ना. वा वा. हा हा, हा. आईकडे आहे. मी वस्त्र घेऊन आली. भाऊबीज म्हटलं स्वामींना नवीन वस्त्र दिवाळीला हा. आपण घेतो, मग स्वामींना नको का असं नवीन अरे कपडे. वा. हा. हा, मग नवीन कपडे घेऊन आली. आपलं हे स्वामींना मुकुट घेऊन आली. वा आणि वा वा. हो, अभिषेक वगैरे केला तर इतके हसत होते ना, खदखदून हसत होते असं स्वामी माझ्याकडे. इतका आनंद वाटत होता ना. म्हटलं किती स्वामी छान. भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा हा का. तर जणू काही तेच शुभेच्छा देत होते असंच वाटत बघा होतं. किती छान वाटतं हो. ताई ऐकून. हो मी ना. शेअर करते हा हो, सगळं. हो, हो ताई. हा, खूप श्री खूप स्वामी. धन्यवाद. तुम्ही काय वेळात हो वेळ ताई, काढून नाही नाही नाही, काही आमच्यासाठी. नाही. असं काही नाही. चला ताई. हा, हो, श्री हो. स्वामी आणि समर्थ. माझा येणार आहे नक्की अनुभव. मला विश्वास आहे येणारच स्वामींवर. येणारच येणारच ताई. लवकरच तो पण अनुभव शेअर हो होईल. हो. हा, चालेल, श्री चालेल. स्वामी चला समर्थ ताई, ताई. श्री स्वामी समर्थ. हो, श्री हो. स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ.